कोणाला तरी याचा लाभ करून देण्याच्या दृष्टीनं ह्या धावपळी केल्या जात आहेत. अशी काही परिस्थिती या राज्यामध्ये नाही. ही शपथविधी इतक्या तातडीनं घेणं म्हणजे निवडणुकीमध्ये त्याचा फायदा करून घेण्याचा उद्देश आहे. आणि भविष्याच्या दृष्टीनं म्हणजे सुनेत्राताई असतील किंवा ह्या असतील त्याला ह्याचा लाभ सगळा भारतीय जनता पार्टीच पुढे भविष्यामध्ये घेणार आहे. पवारसाहेबांना बाजूला ठेवून आत्ताच्या घडीला सर्व पवार कुटुंबाची चर्चा होऊनच त्या ठिकाणी निर्णय व्हायला पाहिजे होता. तो कोणताही असू द्या, सत्तेचा असू द्या किंवा सत्तेबाहेरचा असू द्या. आत्ता मात्र कुटुंबाने एकत्र होणं ही काळाची गरज होती. आणि अशा पद्धतीनं म्हणजे साहेबांना न विचारता तर मला वाटत नाही की म्हणजे फार लांबचा हा प्रवास ठरेल. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. अजून 2 दिवसांनी 4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी दुःख संपल्यानंतर सुद्धा एखादा पंतप्रधान किंवा एखादा मुख्यमंत्री त्यावेळची परिस्थिती समजू शकतो. पण उपमुख्यमंत्री हे पद नामदारी असतं आणि तरी एवढ्या धावपळी केल्या जात आहेत. हे काहीतरी पवार कुटुंबाला माझ्या मते हे या एकमेकापासून वेगळं करण्याचा पवारसाहेबांच्या किंवा अनुभवाचा किंवा त्यांच्या कर्तृत्वाचा किंवा भविष्यामध्ये याचा लाभ पवारसाहेब आणि जे बी सगळे आमदार आहेत, राष्ट्रवादीचे असतील, अजितदादाचे असतील, त्यांच्या भविष्याचा लांबचा विचार करून पवारसाहेबांनी यामध्ये मार्गदर्शन केलं असतं. मला आज होणारा शपथविधी पवारसाहेबांना डावलून होणं हे चुकीचं वाटतंय तुम्हाला? नाही, नक्कीच 100% पवारसाहेबांना म्हणजे बरोबर घेऊन चर्चा होऊन या सगळ्या घडामोडी व्हायला पाहिजे होत्या असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.